सोनार देवा तुझा मी 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 सोनार अर्थ म्हणजे पैसा. जगातलं नवनिधी धन आहे महाराज महादेवाजवळ. नवनिधी धन आणि नवनिधी मधलं अर्ध निधी धन फक्त महादेवाने कुबेराला देऊन टाकलं. म्हणून तर कुबेराला म्हणतो आपण धन हे देह काळाचे धन. अर्ध निधी धन आहे फक्त ना. अर्ध निधी मध्ये सगळं जग व्यापलेलं आहे. 8 निधी धन महादेवाजवळ शिल्लक आहे. म्हणून तर पाणी घालण्याला कमीच पडत नाही काही. रोज महादेवाची सेवा करा. महादेव तुम्हाला धन देतो, पण सेवा ही तशीच करावं लागेल. पावसा पाण्यात पडते ह्याच्यात नाही ना म्हणला लय पाऊस आले जाऊ द्या ना मला गेली तिकडे पाणी, ही नाही सेवा जमणार. मग पाणी असू दे, पाऊस असू दे, वारा असू दे, तिन्ही ऋतू समान जैसे का गगन, अशी जर सेवा असेल तर महादेव प्रसन्न होतात. 8 निधी धन शिल्लक आहे. तुलसीदासजी सांगतात अष्टसिद्धी नवनिधी की दाता असबर दीन जानकी माता. 8 निधी धन 8 निधी धन महादेवाजवळ शिल्लक आहे. पण कोणी सेवा करू द्या. धर्म अर्थ काम, काम साधतो. आणि चौथा आहे मोक्ष साधतो. मोक्ष प्रत्येकाला पाहिजे. आनंद वाटला रामचंद्र पंथाला. वा वा माझं दैवत भेटलं, माझं आराध्य दैवत आहे, तिथंच राहतो म्हणले. आता इथून हालत नाही, याच महादेवाची सेवा करतो. सेवा करता करता 2-4 दिवस निघून गेले. झाडं तोडणं चालूच होतं महाराज सेवकांचं. आणि दुसऱ्या 4थ्या 5व्या दिवशी भगवान पांडुरंग परमात्म्याची मूर्ती भेटली. इतका आनंद वाटला, बस जीवनातलं काम झालं गडी. आता मला इथं महादेवही भेटले महेश आणि विष्णू परमात्मा भेटले विठ्ठलाच्या रूपामध्ये. आनंद वाटला रामचंद्र पंथांना. पहिली प्राण प्रतिष्ठा जर कोणी केली असेल तर या सोनार मामानीच केली महाराज पांडुरंगाची. पंढरपूरच्या विठ्ठला 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 हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. पांडुरंग परमात्मा आले होते कोण्या कारणाने, त्याचं कारण वेगळं होतं, पण सापडण्याचं काम रामचंद्र पंथांनी केलं, सोनारांनी केलं. या आले होते कोण्या कारणाने. पितृसेवा पुण्य लाधला निधान ब्रह्म सनातन विठ्ठला. भगवान पांडुरंग परमात्मा पुंडलिकाच्या सेवेकरता आले होते. जगा पुंडलिके दाखविले, जगात देव माहीत करून दिला. रामचंद्र पंतांनी पहिली प्राणप्रतिष्ठा केली. आनंद वाटला. आणि पुन्हा रामचंद्र पंथ तिथंच थांबले पंढरपुरामध्ये. रामचंद्र पंथांचे कृष्णपंथ आणि कृष्णपंथाचे पुढं हरिपंथ असा विस्तार सांगितला. हरिपंथाचे मुकुंद काका आणि मुकुंद काकाचे मुरारी काका, मुरारी काकाचे अच्युत काका आणि अच्युत काकाचे नरहरी काका. विठ्ठला 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 अच्युत काका आणि सावित्राबाई यांना बरेच दिवस मूल बाळ नव्हतं महाराज. वयाच्या शेवटी चांगदेवांची भेट झाली अच्युत काकाची. सावित्राबाई चांगदेव महाराज म्हणजे योगी चांगदेव महाराज, 1400 वर्ष जीवन जगलेले चांगदेव महाराज यांची गाठ पडली, भेट झाली. आनंद वाटला. दर्शन घेतलं. ज्या संतांच्या पाया पडतो पाहिल्यावर आनंद वाटला पाहिजे. दर्शनी समाधान आते जैसे दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुष. दर्शनाच कळतो माणूस कसा आहे. आनंद वाटला. सावित्राबाईला वाटलं आज साधू भेटले, संत भेटले. आणि संताला काहीतरी सुख दुःख माणूस सांगत असतं, गुरुला सुख दुःख सांगत असतं, देव भक्त देवाला सुख दुःख सांगत असतं, लेक आपल्या माईला सुख दुःख सांगत असते.
आनंद वाटला. महाराज बरेच दिवस झाले लग्न होऊन, उतार वय लागले आम्हाला, अजून काही मुलं बाळ नाही, आहे का तुमची इच्छा? सांगदेव महाराज म्हणले होणार तुम्हाला, असा मूल होणार, असा मूल होणार. कसा? ज्याचा तिन्ही लोक झेंडा. पुत्र व्हावाईचा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावाईचा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावाईचा गुंडा, पुत्र व्हावाईचा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, जय हो. त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावाईचा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र चांगला होण्याकरता माईची तपश्चर्या लागते महाराज, बापाची तपश्चर्या लागते. आज म्हणतो आपण हे पोर कसं खराबच वागा, तुमची तपश्चर्याच नाही काही. माईचं तप नाही आणि बापाचंही तप नाही. बाप बिड्या वाढायला आणि तमाखू खाला, काय तप आहे बापाचं? ठीक आहे. आणि कशी पोरं चांगली वागच ना, कशाला वागते चांगलं बाबू? अरे अंजनी मातेनं अंजनेच्या तपासाटे, जय हो, अंजनेच्या तपासाटे महा रुद्र आले पोते, रुद्र आले पोते. अंजनीच्या तपासाठी जय हो. रुद्र आले पोटी. महारुद्र आले पोते. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाटे महारुद्र आले पोते. जय हो. महारुद्र आले पोते. महारुद्र आले पोते. आले पोते. अरे अंजनी मातेने की तपश्चर्या किती केली बघा. अंजनीच्या तपासाठी महारुद्राली पोटी. उगच भेटत नाही हो महाराज, आहा, त्याला घासावंच लागते. अंजनी मातेने तपश्चर्या केली, किती वर्षे, किती महिने, किती घंटे आणि किती मिनिट. आपली 5 मिनिटाची तपश्चर्या आहे. एक जण माणूस तपश्चर्या करून बाहेर पडलो आणि रस्त्याला असं वर बघायले. म्हणलं बाबा काय बघायले? म्हणलं विमान बघायला कोण कोणी आले. बाबा काय केले तुम्ही? म्हणलं तपश्चर्या 5 मिनिटच केली. येडगळेस का तू? देवाच्या गोळ्या संपल्यात का रे? हजारो वर्ष तपश्चर्या लोक करायला लागलेत, त्यांना विमान याची शक्यता नाही. आणि तुझ्या 5 मिनिटं किस दर्या मेकच का रे? काय तुला कळणार आहे? आमच्या अंजनी 7,000 वर्ष तपश्चर्या केली. 7,000 वर्ष तपश्चर्या, एक दिवस नाही. आणि 7,000 वर्ष तपश्चर्या करून महादेव प्रगट झाले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आपल्याला बाई जर पूजा करा म्हणली, नुसत्या पूजा करा बळच बसते महाराज. हे पूजा करायला आणि पूजा करता करता हिचं मन नसते पूजेमध्ये. पूजा करता का दारात कुत्रं येऊ देवच फेकून हाणता येते. अहो तुम्ही काय केलं? म्हणला कुत्र्याला हाणलं आणि काय केलंय? ध्यानात पण नाही याच्या पूजा करायला लागलो. इतकं आपलं मन पूजेमध्ये आहे. आता काय सांगावं महाराज, इतकी पूजा आपली, आपलं मन कशात सांगू तुम्हाला? देव पूजेत मनच नाही. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते हो त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामे, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे चित्त नाही
काय मांडी येले प्रीत, काय मांडी येले प्रीत, काय मांडी येले प्रीत, नाही सीत काय मांडियले प्रीत, काय मांडियले प्रीत, मांडी येले प्रीत, प्रीत, प्रीत. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. चित्त नसेल महाराज त्रिवेणी संगमावर जात, चारी धाम कराय जात, महाराज म्हणले उपयोग होत नाही. जवळी नाही चित्त काय मांडले से प्रेत. प्रेता समान माणूस आहे. चित्त जर जाग्यावर नसेल, देवपूजित जर मन नसेल, उपयोग होत नाही. मग कुठं मन गुंतलंय महाराज, तर मन गुंतलंय देव धर्म सांधे पडले सकळ. विषयी गोंधळ गाजताचे, विषयी गोंधळ गाजताचे, विषयी गोंधळ गाजताचे, देव धर्म सांधी हा पडिले सकळ, हा देव धर्म सांधी हा पडिले सकळ. विषयी गोंधळ गाजताचे, विषयी गोंधळ गाजताचे, विषयी गोंधळ गाजताचे. पडिले सकळ, हा विषयी गोंधळ गाजताचे, विषयी गोंधळ गाजताचे, विषयी गोंधळ गाजताचे. देव धर्म सांधी पडिले सकळ, विषय गोंधळ गाजतसे. तपश्चर्या नाही राहिली. अंजनी मातेने तपश्चर्या केली म्हणून हनुमंतराय पोटी आले. तुका म्हणे रुद्रांजनीची या कुमारा, तशी आमच्या सावित्राबाईंनी तपश्चर्या होती, अच्युत महाराजांची तपश्चर्या होती. आणि मग त्या तपश्चर्यांती चांगदेव महाराज म्हणले, पुत्र असा होईल तुम्हाला, असा पुत्र होईल. पुत्र दे ऐसा गोंडा ज्याचा तेही लोकी झेंडा. तिने लोका झेंडा लाविल. आज सोनाराचं नाव काढलं की नरहरी महाराजांचं नाव पुढे येतं. सावतोबांचं नाव काढलं, पूर्ण माळी दादांचं नाव पुढे येतं. वंश उद्धरेला माळीयाचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्यात. माळ्याचा वंशाचा उद्धार केला, तसा नरहरी महाराजांनी सोनार वंशाचा उद्धार केला. विठाला 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 हरी विठ्ठल. शके 1115 श्रावण शुक्ल नवमी सकाळचा प्रहर प्रातसमयाला सूर्योदय समयासी या समयाला नरहरी महाराजांचा जन्म झाला. आणि जन्मप्रसंगी नामकरण सोहळा असतो. तो नामकरण सोहळा करण्याकरता चांगदेव महाराज आले. चांगदेव महाराज चांगल्या कामाकरता संत यावा, गुरु यावे, देव यावा, ते कार्यक्रम पवित्र होतो. लग्नाकरता आपण एखाद्या संताला बोलवतो, महाराजांना बोलवतो, गुरुला बोलवतो. चांगलं काम होण्याकरता, त्या कामाला आशीर्वाद मिळण्याकरता चांगदेव महाराज आले. ज्यांनी आशीर्वाद दिला होता, मुलगा चांगला होणार आहे, सद्गुणी होणार आहे, सद्बुद्धिवान होणार आहे, चांगला बुद्धीचा होणार आहे. आनंद वाटला. आणि नामकरण सोहळा करत असताना इतका आनंद वाटला, जसा चोखोबारायांच्या मुलाचा नामकरण सोहळा करण्याकरता स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्मा चोखोबारायांच्या घरी काय करण्याकरता, मुलाचं नाव ठेवण्याकरता, बाळंतपण करण्याकरता, साखर पान वाटण्याकरता नाव ठेवलं. महाराज स्वतः भगवान परमात्म्यानी कर्ममेळा नाव ठेवलं. शर्करा वाटिले सकळ यातीसी, माझ्या चोखोबाशी पुत्र झाला. आणि आज चांगदेव महाराज नामकरण सोहळा करतात. नरहरी कानामध्ये म्हणावं लागतं नाही, स्त्रिया म्हणतात. आपल्याला हे नाव नाही महाराज जन्मताच,
जन्मता नाव नाही आपलं हे. उपजले या बाळकासे नाव नाही ते पासे ठेवले ने नावेसे उदित उठे. आपल्याला नाव नाही मुळामध्ये, जन्मता नाही नाव नाही आणि संगही बी जात नाही आपल्या. शामराव नाव, शामराव गेले, नाव सोबत गेलं का नाही गेलं. तुकाराम गेले तर शामराव वाटलं तर पुन्हा अवघड व्हायचं काम. तुकाराम बरं गेले, तुकारामचं नाव शिल्लकच राहतंय. पण चांगलं नाव ठेवायचंय का? मग चांगलं जर नाव ठेवायचं असेल तर चांगलंच वागावं लागेल नावासारखं. उत्तमची रे कीर्ती मागे. जय हो. उत्तमची रे कीर्ती मागे. उत्तमची रे कीर्ती मागे. उत्तमची रे मागे. उत्तमची कीर्ती मागे. उत्तमची कीर्ती उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणेची सरे. आज नरहरी महाराजांचं काम नाव घ्यायला लागलो आपण. एका मरणात काम संपवलं. पोरग बापाचं नाव काढीन, बापाचा फोटो लावायला तयार नाही पोरग का. आणि आपण नरहरी महाराजांचा का उत्सव करायला लागलो, काय कारण आहे. राहिल्याच कृते जगा माझे. जगा माझे. राहिल्याच कृते जगा जगा माझे. राहिल्याच कीर्ती जगा माझे. जगा माझे. राहिल्याच कीर्ती जगा माझे. गेले दिगंबर. गेले दिगंबर ईश्वर बोते. गेले दिगंबर. गेले दिगंबर ईश्वर बोते. राहिल्याच कृती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर बोते. राहिल्याच कृती जगा गेले दिगंबर ईश्वर बोते. जगा माझी. जगा माझी. जगा माझे. गेले दिगंबर ईश्वर भूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ईश्वरी भूती त्या महाराज ते वर्तत दिसती. देही देही ना माझ्या ठाई. किंबहुना तयाची ठाई मी समग्र से. अरे अर्जुना ते दिसतात संत नवती जगा मानसा त्या सारखे. अरे दिसतात ते माणसासारखे पण ते देव असतात. देवते संत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा तुमच्या आमच्या करता आलेली असतात. कशा करता आलेली असतात तर त्याचं कारण आहे. काय कारण आहे. उद्धराया जन जीव. उद्धराया जन. दुसरं चरण. जय हो. अवतार तुम्हा धराया कार. अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीव. धराया जन
उद्धराया जन जडजीव सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, हे जे महात्मे आहेत, हे जे संत आहेत, हे कशा करता येतात, काय कारण आहे त्यांचं येण्याचं. अवतार तुम्हा धराया कारण, काय कारण आहे, कारणाशिवाय कार्य घडू शकत नाही. ते कार्य दिसायला लागले संतांचं, कोण्या कारणानं आलेत ते. उद्धराया जन जडजीव, जडजीवाचा उद्धार करण्याकरता उद्धरायाले दीन जना, उद्धरायाले दीन जना, उद्धरायाले जडजीवा, उद्धरायाले जडजीवा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दीन जना, उद्धरायाले दीन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दीन जना, उद्धरायाले दीन जना. उद्धरावयाले दिनजना, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती म्हणजे कोणते? ब्रह्ममूर्ती आहेत. मनुष्यमूर्ती वेगळ्या आणि ब्रह्ममूर्ती वेगळ्या. ब्रह्ममूर्ती म्हणजे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नरहरी महाराज, हे ब्रह्ममूर्ती आहेत. सावता महाराज ब्रह्ममूर्ती आहेत. आता हे मोतीराम महाराज, मारुती महाराज, ऐके नाही, पंडित गुरु महाराज पारडीकर, सकळ संत, हे ते सकळ संत आहेत. हे संत आहेत आणि ते ब्रह्ममूर्ती आहेत. का? देव आहेत, पण देव असून संताचा अवतार घेतला. काम करायचं होतं. ज्ञानोबारायांचा अवतार कोणाचा अवतार आहे? महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. हे सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा, ज्ञानेश्वर स्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानोबारायांचा अवतार, विष्णू परमात्म्याचा अवतार आहे. परमात्म्याचा अवतार आहे. ब्रह्मदेवाचा अवतार, ब्रह्मसोपान तो झाला, भक्तानंद वर्तला. ब्रह्मदेवाचा अवतार. मुक्ताबाई आदिमाया आहे, ती आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी, ही ब्रह्ममूर्ती आहेत. म्हणून असे संत अवताराला आले आणि असे संत अवताराला येऊन जगतामध्ये त्यांनी कार्य करण्याचं काम केलं. म्हणून नरहरी महाराज यांचा अवतार कोणता आहे? राम अवतारामध्ये जामवंताचा अवतार आहे नरहरी महाराजांचा. जामवंताचा अवतार नरहरी महाराजांचा अवतार आहे. हे केव्हा कळालं? ज्यावेळेस नारदजी आले आणि नारदजी आल्यावर नरहरी महाराजांची भेट झाली. चिंतन चालू होतं नरहरी महाराजांचं. काय चिंतन होतं महाराज? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोला, 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 सगळे म्हणा. नमः शिवाय, टाळी वाजवा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. मोरेश्वराय शिवसुंदराय, हरे हरे बोले नमः शिवाय. हरेश्वराय, हरे हरे बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले
एवढं चिंतन चालू होतं महाराज कोणाचं. नारदजी आले. नारायण 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 जय हरी महाराज. बसा बसा. आणि मग हरी महाराज बोलले वगैरे, पण त्यांचा ते धडा चालूच होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवाची भक्ती करायची, एकनिष्ठ भक्त महाराज. तशी भक्तांची भक्ती असते, तसा देव पावत असतो. तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा ते तुष्टतील, ऐसे परस्परे घडेल प्रीती जेत. आपला वार आला की देव बदलतो महाराज. सर्व काळ तिथे वासुदेव, सर्व काळ सर्व काळ तेथे वासुदेव, सर्व काळ तेथे वासुदेव, सर्व काळ. वा नामने नामे एकनिष्ठ भाव, कामने नामे एकनिष्ठ भाव. ते सागरे तेरा सर्व काळ तेथे वासुदेव, सर्व तुका म्हणे एकनिष्ठ भाव तेथे वासुदेव, सर्व का. एकनिष्ठेची भक्ती, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, देव एक, तीर्थ एक, संत एक. एक निष्ठेची भक्ती, एकांगी भक्ती म्हणतात त्याला. आणि ती भक्ती आमच्या नरहरी महाराजांची होती. नरहरी सोडा नरहरीचा दास, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करे रात्र दिवस, भजन करे रात्र दिवस. तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. जय हो. देवा तुझा मी सोनार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी दिवस. घंटाभर फक्त रात्रंदिवस भजन. रात्रंदिवस रात्र टाइम कमी, रात्रंदिवस भजन महाराज. खूप आनंद त्या. आणि मग नरहरी महाराजांना नारायण भेटली. नारायण 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 नारदजी करायला लागले. तेवढं काही बोललेच नाही नारदाला. नारद देवाजवळ गेले, विठ्ठल परमात्म्याकडे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराज मला भक्त भेटले नरहरी महाराज. बरं, पण त्यांची भक्ती ती एकांगी दिसायला लागली. मला बोलले पण नाहीत ते. जवळचं माणूस जरा भेटल्यावर बोलल्यावर बरं वाटते माणसाला. लांबून कट मारल्यावर आपलं काय चुकलं का बाबा असं वाटलं नारदाला. भगवंतापाशी घराणं मांडलं. भगवान म्हणले काही चिंता करू नका, बघतो म्हणे. मग शेवटी भगवंतानंच एका सावकाराचं रूप धारण केलं आणि सावकाराचं रूप धारण करून पंढरपूरला आले. पंढरपूरला तर सगळं देवाला नाटक म्हणल्यावर काय महाराज, त्याला खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. ते रूप धारण केलं आणि म्हणले मला माझा नवस आहे. काय नवस आहे? मी देवाला नवस केलता मला पुत्र व्हावा आणि मी देवाला कडदोडा करावा. काय हरकत नाही, कडदोडा करायचा आहे मला. कोण सोनार आहे इथं? म्हणजे आमच्या इथं नरहरी महाराज सोनार आहेत. सोनार आहे त्यांच्याकडे जातो मी. गेले नरहरी महाराजाकडे. महाराज तुम्ही सोन्याचा कडदोडा बनवता? हो, माझा धंदा असा येतो. आता सोनार म्हणले अंगठी काय, कडदोडा काय, जे काय असतील ते, नेकलेस काय, हाताला बनवू नका. आता भाव वाढाय. आता नुसतं पहा फक्त, हे की नाही. आणि लेस घ्यायचं असलं तर बेंटेक्स घ्या, हे की नाही. 170 का 160 वर गेलंय आणि चांदी मला वाटते 3.5 वर गेली, 1000 तोळा. कडदोडा बनवायचा आहे मला. काय हरकत नाही, बनवतो कडदोडा.
तुम्ही जा देवापाशी, पण देवाचं माप घेऊन या. चला ना तिथपर्यंत. आलो असतो म्हणले, पण मी त्या देवाचा भक्त नाही, मी ह्या महादेवाचा भक्त आहे. अहो काही म्हणा, तिथपर्यंत चला. नाही नाही म्हणले, देवा मी तिथपर्यंत म्हणजे येतच नाही तिथपर्यंत, तुम्ही जा माप घेऊन या. गेले, माप घेतलं आणि माप घेऊन आले. हे असं असं माप आणलं, ही सुतळी हे त्या मापाची, या 2 गाठी एवढ्यापर्यंत देवाची कंबर आहे, तेवढा कडदोडा बनवला कडदोडा. आणि पुन्हा काही वेळानं जा घेऊन येईन देवाला करा अर्पण ते कडदोडा. गेले ते शाहूकार. आता शाहूकार गेल्यावर महाराज कडदोडा 4 बोट मोठा झाला. शाहूकार म्हणले, बाबा हे मोठा झाला, सुतळी लांबली असेल, हरकत नाही. पुन्हा गेले, महाराज कडदोडा जरासा मोठा झाला आहे, 4 बोट लांबला आहे कडदोडा, काय करा याला लहान करून द्या. पुन्हा आले तिथं, पुन्हा त्याला ते काय 2-4 साकळ्या काढल्या, लहान करून दिलं. जा म्हणले आता घेऊन. गेले घेऊन. तिथं गेले तर पुन्हा तो अपुराच लागला पडायला. आता काय देवाला लीला करायची होती ना. आवाज कमी, आवाज कमी, टाइम कमी आपल्याला. मेरे सजला विठ्ठल 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 हरी एक काम करा म्हणले. 2-4 बाऱ्या मी आलो, बेजार झालो. आता महाराज मला काही जमायचं वाण नाही, बेत कमी जास्त व्हायला लागलाय, चुकाय लागले, माझं चुकते का काय चुकते काही कळत नाही, तुम्ही तिथपर्यंत चला. अरे महाराजांना विनंती केली, तुमच्या पाया पडतो म्हणे तिथपर्यंत. त्यांना तिथपर्यंत न्यायचं होतं. अहो म्हणले मंदिरात जात नाही मी. एक काम करा, डोळ्याला पट्टी बांधा माझ्या, तुमचा लयच आग्रह आहे, डोळ्याला पट्टी बांधा. डोळ्याला पट्टी बांधली ना राणी महाराजांच्या, आणि हाताला पकडलं. चला म्हणले, ही देवाची कंबर आहे. राणी महाराज आले आणि गेले आतमध्ये, देवाजवळ गेले, देवाची कंबर बघितली. आता देवाच्या कंबरेला हात लावला ना राणी महाराजांनी, आणि हात लावल्याबरोबर तिथं महादेवाचं लिंग लागलं. अरे मी तर मला महादेवाच्या मंदिरात आणलं का काय, इथं पिंड लागायली. अहो नाही, भगवंताचंच मंदिर आहे, महादेवाची पिंड लागायली. हो नाही नाही, महादेवाची पिंड नाही. शाहूकारांना भगवंत दिसू लागले, आणि हरी महाराजांना महादेव दिसू लागले. ओ माझी पट्टी काढा बरं. पट्टी थोडी खाली केली, हा म्हणजे ते विठ्ठल दिसायला लागलाय. पट्टी काढली की विठ्ठल दिसायचा, पट्टी झाकली की महादेव दिसायचा. अरे बापरे, 2-4 वेळेस पट्टी खाली वरी केली. नरहरी महाराजांनी पिंड अशी भगवंताला आवळून धरलं. भगवान हे तुमचेच रूप आहेत, मला कळालंच नाही. मग तेव्हापासून नरहरी महाराज म्हणले, बस आता मी कधीच हरियामध्ये हारामध्ये भेदच करणार नाही. हरिहरा भेद, हरिहरा नाही भेद, नाही नका करू वाद. हरिहरा नाही भेद, हरिहरा ही भेद, नाही नका करू. आणि तेव्हापासून हरी महाराज मग विठ्ठलाची भक्ती करायची, लोकांना सांगायची महाराज, बस बस बस. नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी रात्रंदिवस, सर्व सुखाचे आगर, मने मने नरहरी सोना. अरे सर्व सुख असणार परमात्मा आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, सर्व सुखाची आगर, बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे सारंगधर.
सर्व सुख परमात्मा आहे, त्या परमात्म्याची सेवा करा. आणि जनमानसात फिरले महाराज, गावागावात फिरले नरहरी महाराज. आणि सांगितलं का फिरले, कारण संत आपली माये असतात आणि बापाचंही काम तुम्ही करतात. संत माये बाप कृपावंत, तुम्ही संत माये बाप कृपावंत, तुम्ही संत माये बाप कृपावंत, तुम्ही संत माये बाप कृपावंत. कायमी पतीचा जय हो. कीर्तिवान, कायमी पतीचा कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. कायमी पतिता कीर्तिवान, कायमी पतिता कीर्तिवान, अवतार तो माधराया अवतार तू माधराया संसारामध्ये माय माईचं कार्य निभवतोय, संसारामध्ये बाप बापाचं कार्य निभवतो. बापाचं कार्य वेगळंच आहे आणि आईचं कार्य वेगळंच आहे. पण परमार्थामध्ये संताला आई म्हटलंय आणि बापही म्हटलंय. ज्ञानोबरायला आई म्हटले महाराज, आई म्हटलंय. आई तिला म्हणता जी 9 महिने सांभाळती आणि सांभाळून पुन्हा बाहेर टाकती, पालन पोषण करते, ही आई आहे. पण किती लेकरांना अपराध करू द्या, ती अपराध पोटात घालून त्याला जवळ घेण्याचं काम माझ्या ज्ञानोबराईने केलं. म्हणून तर ज्ञानोबराईला म्हणतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय वंदित से, वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. माझे अनंताचे माये, ज्ञानाबाई माझे अनाथाची माया, एका जनार्दनी पाय वंदित से. एका जनार्दनी पाय म्हणून तर ज्ञानोबरायला आई म्हटलंय आणि बापही म्हटलंय. आई म्हटलंय, बापही म्हटलंय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, अनाथाची माय, ज्याला कोणीच नाही त्याने ज्ञानोबराईच्या कुशीत जायचं. ज्ञानोबराई त्याला सांभाळतात सांभाळतात. म्हणून तर माय म्हटलंय, अनाथाची म्हटलंय. चांगल्याला कोणीही सांभाळल, पण ज्याला टाकून दिलेलंय, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तेचे जाणावा. माय म्हटलंय माय. आणि कुठं कुठं बाप म्हटलंय, साधकाचा माय बाप, दर्शने हरे ताप, सर्व बुद्धी सुख रूप, ज्ञानोबा माझा साधकाचा माया बाप, दर्शन हरी आभूती, साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप. माय बाप म्हटले, बाप म्हटलं इथं. संताला माय म्हणता येतं आणि बापही म्हणता येतं. साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप. ताप जातात सगळे, त्रिविध तापाची झाली बोलावन. देखिल्या चरण वैष्णवांचे, दर्शने हरे ताप, सर्वाभूते सुखरूप, ज्ञानोबा माझा. म्हणून ज्ञानोबरायला आई म्हटलंय. म्हणून संत कसे आहेत, तुम्ही संत माया बाप कृपावंत. संत हे कृपावंत असतात, गुणवंत, कृपावंत. फार गुणवान भजनी मंडळी आहे, फार गुणवंत भजनी मंडळी आहे, फार गुणवान आहेत. म्हणजे तिथं गुणाची वानच नाही, गुणवंत, कृपावंत. काय कृपा आहे महाराज संतांची. अरे देव तरी कृपा करणार नाही,
पण संत एवढी कृपा करतात आणि संतांनी केलेली कृपा ही कधी संपत नाही. कृपादान केले संते, जय हो. कृपादान केले संते, कृपादान केले संते, कृपादान केले संते, कल्पांती सरेना, कल्पांते इसरेना, मनविता त्यांचे दास, मनवेता त्यांचे दास. कृपादान केले संती. संतांनी जर कृपा केली आपल्यावर ती कृपा कधी संपत नाही. आता नरहरी महाराजांचं ही पुण्यतिथी 16 ही कृपा करतात महाराज संत आपल्यावर. 4 पात्र 10-20 काय आपण 100-200 माणसं जेव घातली, 1000 माणसं जेव घातले, अन्नदान केलं, धार्मिक कार्य केलं, नामस्मरण केलं, आज त्यांना एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो आणि आशीर्वाद देतात ते संत आपल्याला, कृपा करतात. त्यांनी केलेली कृपा ही कल्पांती सरेना. संत कृपा झाली इमारत फळा. आमच्याकडे काही नव्हतं पहिलं, पण आम्ही ज्यापासून करायला लागलो का आमच्यावर नरहरी महाराजांनी कृपाच केली, संतांनी कृपाच केली, देवानी कृपाच केली. देवाची कृपा, संताची कृपा, शास्त्राची कृपा, आई वडिलाची कृपा, ह्या 2-4 कृपा आहेत. आणि ह्या कृपा जर असेल तर संसार सक्सेस आहे. यातली एकही कृपा नसेल माणूस अनसक्सेस होतो. काय जन्माला आलो, काहीच केलं नाही, जन्मा येऊन काय केले, मुदल गमाविले. म्हणून कृपा करतात संत. संत कृपावंत आहे, देव कृपावंत आहे. कृपावंत किती दीन बहु आवडते. हे देव कृपा करतो, दिनाचा उद्धार करतो, तसे संतही कृपा करतात. महाराज संतांचं कार्य केलं की संताला आनंद वाटतो. माझं कार्य करायला लागलेत ना, आनंद वाटतो, आशीर्वाद कृपा करतात. आणि कृपा केलेली मग महाराज ती कृपा सरतच नाही. तुकोबाराय म्हणतात काय संतांची कृपा आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुलनात्मक कृपा सांगितली महाराज न तुकोबारायनं. बस चिंतन खूप कठीण आहे या अभंगाचं. स्वतःबरोबर तुलना केली महाराज संतांची. तुकोबाराय महान संत आहेत, किती अधिकार आहे तुकोबारायांचा, एवढे अधिकाराचे तुकोबाराय. ब्रह्म म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुकदा तरुणीसी ब्रह्म तुकासी आले, प्रयाणी काळी देवे विमान. हे अधिकाराचे तुकोबाराय. पण ती म्हणतात कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. तुम्ही संत माय बाप कृपावंत. जय हो. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. तुम्ही संत माय बाप कृपावंत. हे नरहरी महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सावतोबाराय, जे काही संत आहेत, चोखोबाराय, हे कृपावंत आहेत. आणि हे कृपावंत असल्यामुळं कायमी पतित कीर्तिवा. त्यांच्या पुढं मी पतित आहे, त्यांची पतित मी काय कीर्तिवानो. संतांची काय कीर्ती वर्णन करू. या लागी आता स्तुती सांडोनी निवालता, चरणी ठेवी जे माथा हेची भली. काही संतांचं वर्णन करावं, काय संतांची स्तुती करावी. काय वानू आता न पुरे ही वाणी. काय वाणी पुरणार नाही. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत. वाणी अपुरी पडती संतांचं वर्णन करण्याकरता. म्हणून तुकोबाराय म्हणले काय तुलना करावी महाराज. मी पतित आहे आणि त्यांचं वर्णन मी काय करणार आहे. येतात कशा करता अवतार तुम्हा धराया करण. यावंच लागतं ते तुम्ही आम्ही कर्मामुळे यावं लागतंय. आगाकर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे, भोगावया यावे देहा एका. यावंच लागतं ते तुम्ही आम्ही येत असतात ते संत येत. त्याला यायचंही काम नाही, जायचंही काम नाही.
येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी आणि आणावं लागतंय आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी भगवान परमात्म्याला आणावं लागतं आणि तुम्ही आम्ही यावंच लागतं. संत येत असतात आणि येऊन करतात काय? वाढवया सुख भक्ती भाव धर्म वा वा. वाढवया सुख भक्ती भाव धर्म 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 कुळाचारी नाम कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण जय हो. अवतार तुम्हा धराया कारण हरे नाम कुळाचारी नाम अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण. इथे येऊन करतात काय महाराज संत? तर ते संत वाढावया सुख आपलं सुख वाढवतात. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. कारण संताजवळ सुख आहे. जगात दोनच ठिकाणी फक्त सुख आहे. देवाजवळ सुखरूप आहे साधुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. देवाजवळ सुख आहे. दुसरं सुख एक हेची ठाई बहु पाय. आणि जे जवळ आहे ते लोकांना देत आहे ते आपल्या जवळ नाही लोकांना काय द्यावं? हे की नाही? जे जवळ आहे आपल्या ते लोकांना वाटता येतं आणि आपल्या जवळ नाही ते लोकांना काय वाटतं? हे संताजवळ आहे सुख. सुख एक हेची ठाई सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझी नामे. सुख संताजवळ आहे आणि ते येतात त्याच्याच करतात. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. भक्ती वाढवतात धर्म वाढवतात आणि देवावरला भाव. महाराज देव आपल्याला कळला नसता. अरे फुल सुगंधी आहे फुल सुगंधी आहे नसतं कळलं. वाऱ्याचा उपकार आहे आपल्या घ्राणेंद्रियापर्यंत नाकापर्यंत ते वारं त्या फुलाचा सुगंध नाकापर्यंत पोहोचला. आपल्याला कळलं अरे फुल फार सुगंध आहे. नाही तर फुल नसतं कळलं सुगंधी का. देव नसता कळला महाराज जगातला देव दाखवण्याचं काम नरहरी महाराजांनी केलं संतांनी केलं. देव दाखवला म्हणून संतांचा फार मोठा उपकार आहे आपल्यावर. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारणाम विठोबाचे. भगवंताचं नाव घ्यायला लावलं. प्रत्येकाला नाव घ्या बाबा नाव घ्या देवाचं. आणि असे संत कसे असतात? तर असे संत काय सांगावं? तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण
जीवा जड जीवा जड जीवा जी जीवा 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 हे जड जीवा उदराय जन जड जीवा जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनासारखे जसे गुण आहेत तसे संतांचे गुण आहेत बाबा. म्हणून संत चंदनासारखे आहेत. चंदन स्वतः विगरून जातं आणि दुसऱ्यांना जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार या स्वरूपानं नरहरी महाराजांनी आपलं जीवन खर्च केलं. म्हणून त्यांचा आज उदव उदव आहे. आज या सुंदर अशा सोनार परिवाराने श्री रमेश प्रल्हादराव डहाळे आणि श्री प्रभू प्रल्हादराव डहाळे यांनी सुंदर असा हा नरहरी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळा खूप आनंद वाटला. आणि जमलेली श्रोतेमंडळी, माता माऊल्या, मृदंगाचार्य नागेश महाराज नरसापूरकर, नागापूरकर सुंदर असं मृदंगाची साथ केली. हरिभक्तपरायण सर्व आमची सुरेश महाराज आहेत, अर्जुन महाराज आहेत, दत्ता महाराज, आपले अच्युत महाराज आहेत, फड महाराज आहेत. तिथं 4-5 महाराज आहेत. महाराज फड महाराज आहेत, आमचे दत्ता महाराज पारवेकर आहेत, हरिभक्तपरायण आमचे काका महाराज आर्वीकर आहेत, पंडित महाराज आर्वीकर, भाऊराव महाराज आर्वीकर आणि आपल्याच इथलीच भजनी मंडळी, बाकी सर्व काही जी काही भजनी मंडळी आहे आपल्याच, आणि उखळी पिंगळीचे आमचे विनेकरी दादा, आणि ज्यांनी आपलं हे रेकॉर्डिंग करतात यूट्यूब चॅनल, त्यांचे धन्यवाद. त्यांनी उत्कृष्ट असे आपल्याला सेवा दिली. आणि जी ज्यांच्या तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवला साऊंड सिस्टीम, यांनाही धन्यवाद. असंच भगवान परमात्म्यांनी या डहाळे परिवाराकडून सुंदर असं कार्य करून घ्यावं. आता सेवेला आम्ही पूर्णविराम देणार आहे. चरित्र संपणार नाही महाराज. 7 दिवस जरी सांगत बसलो ना हरी महाराजांचं चरित्र तरी न संपणार आहे. खूप मोठं चरित्र आहे, आगाध चरित्र आहे. तासाभरात काय सांगणं होणार आहे, पण जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
अवतार जागवंत संभविला महादेवजी आणि नरे महाराज